नमस्कार विद्यार्थ्यांनो. आज आपण इतिहासातील अतिशय महत्त्वाचा आणि रंजक पाठ शिकणार आहोत. हा पाठ क्रमांक 6 असून या पाठाचे नाव अश्मयुग व दगडांची हत्यारे हा आहे. हा पाठ आपल्याला मानवाच्या सुरुवातीच्या जीवनाविषयी माहिती देतो. आज आपण ज्या आधुनिक जगात राहतो त्याची सुरुवात कशी झाली हे समजून घेण्यासाठी अश्मयुगाचा अभ्यास करणे खूप महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांनो, आज आपल्या घरी चाकू, कुऱ्हाड, हातोडा, कात्री, ट्रॅक्टर, गाड्या आणि अनेक यंत्रे आहेत. ही सर्व साधने लोखंड, स्टील किंवा इतर धातूपासून तयार केली जातात. पण हजारो वर्षापूर्वी अशी कोणतीही साधने नव्हती. त्यावेळी माणूस जंगलात राहत होता. त्याच्याकडे घरे नव्हती, कपडे नव्हते, शेती नव्हती आणि कोणतीही आधुनिक साधने नव्हती. त्यामुळे त्याला निसर्गावरच अवलंबून राहावे लागत असे. त्या काळातील माणूस अन्न मिळवण्यासाठी जंगलात फिरत असे. तो झाडावरील फळे तोडत असे, कंदमुळे चुरत असे आणि प्राण्यांची शिकार करून आपले पोट भरत असे. पण शिकार करणे सोपे नव्हते. जंगली प्राणी खूप शक्तिशाली असत. त्यामुळे स्वतःचे संरक्षण करण्यासाठी माणसाला काहीतरी मजबूत साधनांची गरज भासली. तेव्हा त्याने निसर्गात मिळणाऱ्या दगडांचा उपयोग करायला सुरुवात केली. त्याने दगड घासले, फोडले आणि त्यांना धारदार बनवले. या दगडापासून त्याने कुऱ्हाड, चाकू, भाला आणि इतर हत्यारे तयार केली आणि या हत्यारामुळे त्याला शिकार करणे आणि स्वतःचे संरक्षण करणे सोपे झाले. तर विद्यार्थ्यांनो, आता आपण अश्मयुग म्हणजे काय हे अधिक सविस्तर समजून घेऊया. अश्म म्हणजे दगड आणि युग म्हणजे काळ. त्यामुळे ज्या काळात माणूस दगडांचा वापर करून आपली बहुतेक कामे करत होता त्या काळाला अश्मयुग असे म्हणतात. अश्मयुग हा मानवाच्या इतिहासातील सर्वात जुना काळ आहे. या काळात माणसाला धातूचा शोध लागलेला नव्हता. त्यामुळे लोखंड, तांबे किंवा कांस्याची साधने उपलब्ध नव्हती. माणूस दगड, लाकूड आणि हाडे यांच्यापासून साधने तयार करत असे. सुरुवातीला माणूस पूर्णपणे निसर्गावर अवलंबून होता. तो जंगलात फिरत असे, फळे, कंदमुळे आणि बिया गोळा करत असे. जेव्हा अन्न कमी मिळत असे तेव्हा तो प्राण्यांची शिकार करत असे. शिकार करण्यासाठी त्याने धारदार दगडांचा उपयोग केला. हळूहळू माणूस अधिक हुशार होत गेला. त्याने निरीक्षण केले की काही दगड इतर दगडापेक्षा जास्त मजबूत असतात. त्याने त्या दगडांना घासून, फोडून आणि आकार देऊन विविध प्रकारची हत्यारे तयार केली. यामुळे त्यांचे जीवन पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित आणि सोपे झाले. अश्मयुगामध्ये मानवाला शिकारीचे तंत्र पूर्णपणे अवगत झालेले नव्हते. हे त्याच्या हत्यारावरून समजते. ही हत्यारे तयार करताना दगडाचे धारदार छिलके निघत असत. तो ते छिलके कातडलेला चिकटलेले मांस खरवडणे, मांसाचे किंवा इतर अन्नपदार्थाचे तुकडे करणे, काठी तासणे इत्यादी कामासाठी वापरत असे. अश्मयुगातील सुरुवातीची हत्यारे ओबड-धोबड होती. त्या हत्यारांच्या एका बाजूला थोडीशी धार असे. अशा हत्यारांना तोड हत्यारे म्हणतात. त्याचे उपयोग फक्त कठीण कवचांची फळे किंवा हाडे फोडण्यासाठी करणे शक्य होते. अश्मयुगातील माणूस सर्वत्र एकाच प्रकारची आयुधे वापरत होता किंवा एकाच पद्धतीचे जीवन व्यतीत करीत होता असे समजणे चुकीचे ठरेल. स्थलकाळ परत्वे वेग व दिशा भिन्न असल्या तरी त्याच्या जीवनात प्रगती निश्चित होती. हे मानवी प्रगती दर्शवण्यासाठी अश्मयुगाचे 3 टप्पे कल्पनात आले आहेत. विद्यार्थ्यांनो, अश्मयुगातील माणसाचे जीवन पूर्णपणे निसर्गावर अवलंबून होते. त्याला दररोज अन्न शोधावे लागत असे. त्यामुळे दगडांच्या हत्यारांचा सर्वात महत्वाचा उपयोग शिकार करण्यासाठी होत असे. भाला, बाण आणि धारदार दगडांच्या मदतीने तो हरिण, ससा, रानडुक्कर यासारख्या प्राण्यांची शिकार करत असे. शिकार केल्यानंतर त्या प्राण्यांचे मांस अन्न म्हणून वापरले जाई. दगडांच्या हत्यारांचा दुसरा महत्वाचा उपयोग झाडांच्या फांद्या तोडण्यासाठी आणि लाकूड कापण्यासाठी होत असे. लाकडाचा उपयोग आग पेटवण्यासाठी, निवारा तयार करण्यासाठी आणि इतर वस्तू बनवण्यासाठी केला जात असे. याशिवाय फळे तोडणे, कंदमुळे खोदणे आणि अन्न तयार करणे यासाठी ही दगडांची साधने उपयोगी पडत. काही धारदार दगडांचे उपयोग प्राण्यांची कातडी काढण्यासाठी केला जात असे. त्या कातड्यापासून कपडे आणि अंग झाकण्यासाठी वस्त्रे तयार केली जात असत. दगडांची हत्यारे स्वतःचे संरक्षण करण्यासाठी अत्यंत महत्वाची होती. जंगलात सिंह, वाघ, अस्वल आणि इतर हिंस्र प्राणी असत. अशा वेळी माणूस दगडांच्या हत्यारांचे स्वतःच बचाव करत असे. आता आपण अश्मयुगातील प्रमुख हत्याराबद्दल माहिती घेऊया. पहिला आहे हात कुऱ्हाड. हे अश्मयुगातील सर्वात महत्वाचे हत्यार होते. हातात सहज धरता येईल अशा आणि दोन्ही बाजूने धार काढलेल्या नाशपाती म्हणजेच पियर किंवा त्रिकोणी आकाराच्या या कुऱ्हाडी होत्या. दुसरा हत्यार म्हणजे तासण्या.
प्राण्यांची कातडी सोलण्यासाठी, मांस खरवण्यासाठी आणि लाकूड तासण्यासाठी या सपाट आणि एका बाजूने अत्यंत धारदार असलेल्या दगडांचा वापर केला जाई. तिसरा म्हणजे वेदण्या किंवा बोरर्स. लाकूड, हाडे किंवा प्राण्यांच्या कातड्याला छिद्र पाडण्यासाठी या अणकुचीदार हत्यारांचा वापर सुईसारखा केला जायचा. त्यानंतर अणकुचीदार बाण आणि भाले. उत्तर अश्मयुगात लाकडाच्या किंवा हाडाच्या काठीला पुढे टोकदार लहान दगड बांधून भाले आणि बाण तयार केले जात असत. अश्मयुगातील हत्यारे ही शिकार करण्यासाठी, हडे तोडण्यासाठी, लाकूड कापण्यासाठी आणि स्वतःचे इतर प्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी हत्यारांचा उपयोग केला जात असे. शिकार करणे म्हणजे जंगलातील लहान मोठ्या प्राण्यांची शिकार करून स्वतःचे आणि कुटुंबाचे पोट भरण्यासाठी भाले, बाण आणि हातकोड्यांचा प्रमुख वापर केला जाईल. त्यानंतर मांस कापणे आणि सोलणे म्हणजे मेलेल्या किंवा शिकार केलेल्या प्राण्यांचे कातडे सोलण्यासाठी, मांस कापण्यासाठी आणि हाडापासून मांस वेगळे करण्यासाठी धारदार तासण्या आणि सुऱ्यांचा वापर होत असे. आत्मसंरक्षण म्हणजेच इतर प्राण्यांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी आणि जंगली प्राण्यांच्या हल्ल्यापासून स्वतःच्या आणि आपल्या गुहेतील कुटुंबाचा बचाव करण्यासाठी ही सशस्त्र हत्यारे म्हणून वापरल्या जात होती. कपडे आणि निवार तयार करण्यासाठी प्राण्यांच्या कातड्याला वेदनीने छिद्रे पाडून ते अंगाभोवती गुंडाळण्यासाठी कपडे म्हणून किंवा तंबूचे पडदे शिवण्यासाठी वापरले जाई. तसेच लाकूड कापून झोपड्या तयार करण्यासाठी कुऱ्हाडीचा वापर होत असे. कंदमुळे खणणे. जमिनीच्या आत असलेली कंदमुळे, मुळे आणि वनस्पती अन्न म्हणून खणून काढण्यासाठी टोकदार दगडांचा आणि लाकडी दांड्यांचा वापर केला जाई. हाडे आणि लाकूड तासणे म्हणजेच दगडांच्या सहाय्याने मानवाचे हाडे आणि लाकूड तासून सुया, मासे पकडण्याचे गड म्हणजेच हुक्स आणि इतर घरगुती वस्तू बनवण्याला सुरुवात झाली. आगीचा शोध हा मानवजातीच्या इतिहासातील सर्वात मोठा आणि क्रांतिकारी टप्पा मानला जातो. साधारणपणे 3 लाख ते 4 लाख वर्षापूर्वी आग निर्माण झाल्याचे अश्मयुगामध्ये आढळते. आगीमुळे उभी मिळवणे, अन्न शिजवणे, हिंसक प्रजापासून बचाव करण्याचे इत्यादी कार्य मानवाने केले. अश्मयुगातील मानवाचे गुहेतील जीवन अतिशय खडतर आणि पूर्णपणे निसर्गावर अवलंबून होते. सुरुवातीला मानव उघड्यावर किंवा झाडावर राहत असे, परंतु ऋतू बदलले, थंडी वाढली आणि हिंस्र प्राण्याचा धोका वाढला तेव्हा त्यांनी निसर्गाने बनवलेल्या डोंगरातील गुहांचा आसरा घेतला. या गुहा मानवासाठी केवळ राहण्याचे ठिकाण नव्हत्या, तर ते त्याच्या संपूर्ण जगाचे केंद्र बनल्या होत्या. अनेकदा पूर किंवा भूकंपामुळे गुहा सोडून नवीन जागेचा शोध घेण्यासाठी त्यांना पुन्हा भटकंती करावी लागे. अशा प्रकारे अनेक संकटाशी सामना करत मानवाने गुहेत राहूनच आपल्या समाज जीवनाच्या आणि संस्कृतीचा पाया रचला. अश्मयुगाच्या शेवटच्या टप्प्यात म्हणजेच नवाश्मयुगात मानवाने शेतीचा लावलेला शोध हा मानवी इतिहासातील सर्वात मोठा आणि क्रांतिकारी बदल ठरला. तोपर्यंत मानव अन्नाच्या शोधात एका जागेवरून दुसऱ्या जागी सतत भटकत असायचा. पण शेतीच्या शोधामुळे त्याचे हे भटके जीवन संपले आणि तो एका जागी स्थिरावला. हा शोध अचानक लागला नाही, तर तो मानवाच्या अनेक वर्षाच्या सूक्ष्म निरीक्षणाचा परिणाम होता. शेतीच्या शोधामुळे माणूस जंगलात भटकणारा शिकारी राहिला नाही, तर तो अन्न उत्पादक बनला आणि येथूनच खऱ्या अर्थाने मानवी संस्कृतीची आणि प्रगतीची दारे खुली झाली. अश्मयुगातील मानवाने बनवलेली हत्यारे आणि आजच्या आधुनिक काळातील हत्यारे यांच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. हा फरक केवळ ती हत्यारे कोणत्या वस्तूपासून बनवली आहेत यात नाही, तर त्याच्या पाठीमागील तंत्रज्ञान, त्यांचा वापर आणि त्यांच्या निर्मितीच्या उद्देशातही मोठा बदल झाला आहे. अश्मयुगातील मानवाची हत्यारे पूर्णपणे निसर्गातून मिळणाऱ्या गोष्टीवर आधारित होती. त्या काळात माणूस चमकीचा दगड, प्राण्यांची हाडे आणि झाडांच्या लाकडाचा वापर करून आपले हत्यारे बनवायचा. याउलट आजच्या आधुनिक काळात आपण हत्यारे बनवण्यासाठी प्रगत धातूंचा वापर करतो, ज्यात लोखंड, पोलाद, स्टेनलेस स्टील, टायटेनियम आणि विविध प्रकारच्या मिश्र धातूंचा समावेश होतो. आपण आतापर्यंत अश्मयुगातील मानवाच्या जीवनाच्या आणि त्याच्या प्रगतीचा अत्यंत रंजक प्रवास पाहिला आहे. या संपूर्ण संवादाचे पुनरावलोकन म्हणजेच रिव्ह्यू करायचे झाले तर मानवाचा हा प्रवास खालीलप्रमाणे टप्प्याटप्प्याने उलगडत गेला. म्हणजेच पहिला, अश्मयुग म्हणजे दगडाचे युग होय, आपण हे बघितले. दुसरा, दगडाचे हत्यारे वापरली जात म्हणजे शिकार करण्यासाठी किंवा इतर कामासाठी दगडाचे हत्यारे वापरले जात असत.
त्यानंतर आगीचा शोध लागला. आगीच्या शोधामुळे मानवाला भरपूर फायदे झाले आणि आगीच्या शोधानंतर शेतीला सुरुवात झाली आणि खऱ्या अर्थाने मानवी संस्कृतीची आणि प्रगतीची दारे खुली झाली. धन्यवाद.